नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. एसएससी बोर्डाचं, महाराष्ट्र बोर्डचं एसएससीचं पहिलं चॅप्टर अल्जेब्रा. ओके, चला लेट्स स्टार्ट. लिनियर इक्वेशन म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. लिनियर इक्वेशन त्याच्या नावाप्रमाणेच लिनियर इक्वेशन्स in two variables. Linear equation is two variable. सम आपण याची ओळख पाहू. तर लिनियर म्हणजे काय? त्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल्स असतात त्यांची जो हायेस्ट पॉवर असतो म्हणजे डिग्री ती 1 असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोनच व्हेरिएबल्स असले पाहिजे. लक्षात आलं? The equation having only two variables and the power of each variable must be 1. Okay. For example, twice x plus thrice y equals to 5. This is linear equation in two variables. Here, x and y are two variables, and the power of these variables is 1. That's why it is known as a linear equation in two variables. Got it? Let's learn the general form of linear equation. General form of linear equation. General form or standard forms. ax plus by plus c is equal to 0. Here a is a, b, c are real numbers, and x and y are variables. Got it? Now, what is it? A is a coefficient. A is a coefficient of x. Coefficient म्हणजे काय? कोएफिशियंटला मराठीमध्ये सहगुणक म्हणतात. सह म्हणजे सोबत, गुणक म्हणजे गुणाकारात असणारी संख्या. म्हणून a ला काय म्हणायचं? कोएफिशियंट ऑफ x. What is b? b is a coefficient of y. b is the coefficient of y, and c is a constant term. आता या c च्या जागेवर कोणतीही संख्या असू शकते, ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणती. आणि एक गोष्ट अजून याच्यामध्ये महत्त्वाची आहे. a is not equal to 0, b is not equal to 0. ये कधीही म्हणजे x चा जो कोएफिशियंट आहे तो कधी 0 नसला पाहिजे, y चा जो कोएफिशियंट आहे तो पण कधी 0 नसला पाहिजे. समजा जर 0 असेल तर काय होणार पहा. समजा याची किंमत जर 0 आपण या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ठेवली तर काय मिळेल? तर याची किंमत 0 ठेवली तर 0 into x plus by plus c equals to 0. Now 0 into x means 0. 0 plus by plus c equals to 0. 0 plus by plus c equal to 0 means by plus c equal to 0. आता मला सांगा, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? नाही. हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. लक्षात. परंतु आपण काय शिकून आहोत? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लक्ष द्या चांगलं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहे? एकच आहे. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. लक्षात आलं? म्हणून हे स्टँडर्ड फॉर्म चांगलं लक्षात ठेवायचं. ax plus by plus c equals to 0. लक्षात आलं? ax plus by plus c equals to 0. कारण दोन व्हेरिएबल
की ज्यांचा पॉवर किती 1 असं असेल तरच ती लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल बनणार. आता काही आपण उदाहरणं पाहू थोडे. लक्ष द्या. एक मिनिट मला पाहू द्या थोडंसं चेक करू.